महाविद्यालयातल्या स्वच्छतागृहाचं शुल्क भरा अन्यथा परीक्षेला बसता येणार नाही असा अजब फतवा पुण्यातल्या अभिनव महाविद्यालयानं काढलाय। या अजब फतव्याच्या विरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं असून शिक्षण विभागानं मात्र या प्रकरणी बघ्याची भूमिका घेतली आहे। महाविद्यालय प्रशासन विद्यार्थ्यांकडून लायब्ररी किंवा स्पोर्ट्स संदर्भात फी आकारते, मात्र पुण्यातल्या अभिनव कला महाविद्यालयानं चक्क स्वच्छतागृह वापरण्यावर शुल्क आकारायला सुरुवात केली आहे। महाविद्यालय प्रशासन एवढ्यावरच थांबलं नाही, तर ज्या विद्यार्थ्यांनी स्वच्छतागृहाचं थकीत शुल्क भरलं नाही त्यांना परीक्षेला बसू न देण्याचा फतवाच त्यांनी काढलाय। या अजब फतव्यामुळे विद्यार्थी वर्गात संतापाची लाट निर्माण झाली आहे आणि विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाविरोधात आंदोलन सुरू केलं आहे। पाचशेची जी शाखा आहे तिथे शिकणारे विद्यार्थी गरीब परिस्थितीतून आलेले आहेत, तरी 200 रुपये देण्याची एवढी सक्ती आहे की बाबा मुलांना तुमचे आय कार्ड जर नसेल तर तुम्हाला रस्टिकेट केलं जाईल, 200 रुपये भरले नाही तर तुम्हाला वर्गात घेऊन देणे जाणार नाही, तुम्हाला परीक्षा रिसीट मिळणार नाही। हे संस्था म्हणजे पूर्ण दबावाखाली विद्यार्थ्यांना आणते। जवळजवळ आम्ही त्यांना 8 दिवसाची मुदत दिलेली आहे। जर त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांच्या मागण्या जर पूर्ण केल्या नाहीत तर कॉलेज बंद ठेवण्यात येईल। आता आम्ही त्यांना हात जोडून विनंती करतो की सर, आमचे हात जोडलेले आहेत, ते तुम्ही आम्हाला सोडायला लावू नका। आमच्या मागण्या तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करा। भारतीय कला प्रसारणी सभेकडून चालवण्यात येणाऱ्या या महाविद्यालयाचं शासकीय अनुदान गेल्या 5 वर्षांपासून थकलंय। त्यामुळे संस्थेवर जवळपास 5 कोटी रुपयांचा बोज आहे। त्यामुळे अशा प्रकारे शुल्क आकारत असल्याचं संस्थेचं म्हणणं आहे। थकीत अनुदान मिळाल्यास विद्यार्थ्यांचे पैसे परत देण्याची तयारीही संस्थेनं दाखवली आहे। स्वच्छतागृहाबद्दलची आमची स्पष्ट भूमिका अशी आहे आणि आमची पहिली भूमिका अशी आहे आणि होती, आजही आहे, की सरकारने आम्हाला पैसे द्यावेत। आम्ही हे 200 रुपये जे आहेत ते घेतलेले सुद्धा परत करू। ज्या महाविद्यालयानं आजपर्यंत अनेक महान कलावंत घडवले त्या महाविद्यालयाचं अनुदान सरकारनं थकवलंय। या प्रकारामुळे कलावंतांचे आश्रयदाते आणि कलाप्रेमी पुरोगामी म्हणवणाऱ्या सरकारनं कला संस्थांना वाऱ्यावर सोडल्याचं स्पष्ट झालंय। झी24 ताससाठी पुण्याहून अरुण मेहत्रेसह अमोल जोशी, मुंबई। आजचा महाराष्ट्रामध्ये घेतो या ठिकाणी आपण एक छोटासा ब्रेक आणि ब्रेक नंतरच्या भागात